आईसाठी आपल्या मुलाचं आरोग्य हेच सर्वात मोठं स्वप्न असतं. पण जेव्हा मुलाला गंभीर आजाराचा सामना करावा लागतो, तेव्हा त्या आईचा संघर्ष किती मोठा असतो याची कल्पनाही करणे कठीण आहे. आज आपण भेटणार आहोत राजनंदिनीच्या आईला, ज्या गेली अनेक वर्ष आपल्या सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलीसाठी योग्य उपचारांच्या शोधात होत्या. आपल्या मुलीला म्हणजेच राजनंदिनीला बरे करण्यासाठी त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवले, अनेक शहरांमध्ये उपचार घेतले, पण अपेक्षित परिणाम मात्र कुठेच मिळत नव्हता. नमस्कार. माझी मुलगी राजनंदिनी ही CP आहे आणि ती आता 15 वर्षाची आहे. गेले 12-13 वर्ष झाले मी सगळ्या कोल्हापुरात फिरले, MDंना दाखवलं की माझ्या मुलगीला काय नेमकं झालंय, कशामुळे झाले. सगळ्यांनी तिच्यापुरतं ट्रीटमेंट करायचे आणि सोडून द्यायचे, पण मला रिझल्ट कुठंच आला नाही. मग आम्ही शोधत शोधत इथं कावळ्या नाक्याला मॉडर्न हॉस्पिटल इथं आलो. बराच काळ उपचार करूनही काही फरक न पडल्यामुळे या आईच्या मनात अनेक प्रश्न होते. आता तरी काही होईल का, अशी धाकधूक तिच्या मनात होती. पण मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार सुरू झाल्यानंतर हळूहळू राजनंदिनीमध्ये सकारात्मक बदल दिसू लागले आणि त्या आईच्या मनातील शंका आशेमध्ये बदलू लागल्या. तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं की तिच्यावर मी बॉम्बेपर्यंत गेलोय, पुण्याला गेलोय, पूर्ण कोल्हापूरतले एकही MD मी सोडलेला नाहीये. सगळ्यांच्याकडे जाऊन इथं आलो, होईल की नाही धुकधुक होतीच. पण तेव्हा आम्ही आलो, मग तिचं हिस्ट्री घेतली. गेले आता 2 वर्ष झालं इथं येऊन ट्रीटमेंट घ्यायला कंटिन्यूच चालू आहे आमची ट्रीटमेंट इथं. कधी खंड झालेला नाहीये ह्या ट्रीटमेंटमध्ये. आणि आता इतकं छान वाटते की ती आता 100 पैकी 90% म्हणलं तर तिला समजायला लागलेलं आहे. उपचार सुरू झाल्यानंतर राजनंदिनीच्या वागण्यात आणि समजण्यात मोठा बदल दिसू लागला. हळूहळू तिच्या दैनंदिन हालचाली आणि समजण्याची क्षमता सुधारू लागली. तिच्या आयुष्यात छोटे छोटे बदल घडत होते, पण त्या आईसाठी तेच सर्वात मोठे आनंदाचे क्षण होते. तिला समजते खायचं, कुठे डबा ठेवलाय, प्लेटा कशी घेती किंवा आम्ही सांगितलेल्या वस्तू पण ती सांगते, दाखवते की आम्ही सांगितलं बाबा रिमोट दे टीव्हीचा किंवा माझा चष्मा कुठे आहे, मग तो आणून देते, रिमोट आणून देते किंवा स्वतः स्वतः कपडे चूज करायला शिकली की मला हे पाहिजे ड्रेस, असं म्हणजे घेती. पहिला हे प्रकार काहीच दिसत नव्हते किंवा तहान लागली तर पेला रिकामा तर आणून देते आता, की पहिला ते पण समजत नव्हतं, ते आता आणून देते. म्हणजे ठराविक छोट्या छोट्या गोष्टी तिला थोड्या थोड्या समजायला लागल्यात आणि वस्तूंची ओळख व्हायला लागल्या. ज्या आईने अनेक वर्ष आपल्या मुलीसाठी आशेचा किरण शोधला, तीच आई आज आपल्या मुलीतील बदल पाहून अभिमानाने भरून जाते. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा प्रकाश दिसू लागला आहे. मॉडर्न हॉस्पिटलमध्ये जसं आम्ही आलोय तशी तिची ट्रीटमेंट झाली, तसं तिच्यात सुधारणा व्हायला लागली. आणि हे डॉक्टर विजय कुमार माने यांच्यामुळं माझी मुलगी आता छानपैकी तिला समज यायला लागली आणि आता मला असं वाटते की थोडं आता तिला बोलायला लागलं तर पूर्ण ती तयारी होईल. थँक्यू डॉक्टर, तुमच्यामुळं माझी मुलगी आता उभारायला लागली. आणि जर असा CPचा जर त्रास असेल किंवा डाऊनमध्ये हायपरमध्ये जी मुलं असतात, जर त्रास असेल तर मॉडर्न हॉस्पिटलमध्ये या, खरंच त्यांची प्रगती होईल. आणि मी अशी माझी कळकळ आहे कारण मी आई आहे म्हणून मी सांगायला लागले. थँक्यू.